हॅलो एव्हरीवन. मी प्रकाश अवाल, रेकी ग्रँड मास्टर अँड वेलनेस कोच. आजचा जो व्हिडिओ आहे, व्हिडिओ बनवायचं एक कारण की मी माझे स्वतःचे रेकी लेवल 1चे क्लासेस चालू केले आहे. आजचा त्याचा 3रा दिवस होता आणि आजचा जो एक्सपिरियन्स आहे, एक मुलगी आहे जी ओतूर आळेफाटा इथं राहायला आहे. कोविडमध्ये आय थिंक त्या मुलीचे वडील वारले. तेव्हापासून तिची मुलगी डिप्रेशनमध्ये आहे. शिक्षणात तिचं लक्ष लागत नाही, चेस्ट पेन, पोटाची तकलीफ, खूप सारे असे प्रॉब्लेम त्याच्यात आहे. तिची आई कंटिन्युअसली हॉस्पिटल करते आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं आहे की हिला हे मानसिक आजार आहे म्हणून. गोळ्या औषधीने तिला पेन किलरनं कुठलाही फरक पडत नाही आहे. ती मुलगी आज जॉईन झाली आहे. तिला मी एक गायडेड मेडिटेशन, म्हणजे मी स्वतः तिचं एक मेडिटेशन घेतलं आहे. त्या मेडिटेशनमध्ये ज्यावेळेस मेडिटेशन चालू होतं, एक सायलेंट म्युझिक आणि माझे काही शब्द त्याच्यामध्ये मी ॲड केले. तर ते करत असताना त्या मुलीकडे ज्यावेळेस मी बघत होतो तर अक्षरशः ती रडायला चालू झाली. आणि दिवसभर याच्या अगोदर तिचं जी कंडिशन होती, त्या कंडिशनमध्ये 20 ते 25% आज तिला एक चांगला इफेक्ट, चांगला फरक दिसायला जाणवला. आणि सोबत आज संध्याकाळी 8 वाजता मी तिच्या आईसोबत पण बोललो. तिची आई लक्की म्हणा किंवा नशिबान म्हणा, पण ती पण आज भेटायला आली ती. तर तिच्या आईनं स्वतः सांगितलं की सर, आज जे आहे रोजच्यापेक्षा तिच्यामध्ये आज मला चेंजेस वाटले. 20-25% तिला चेंजेस वाटले. आणि आज तिच्या आईनं स्वतःहून रेकी हिलिंगसाठी परमिशन दिली आणि मुलीनं पण सांगितलं ठीक आहे सर, ओके, मला तुम्ही हिलिंग देऊ शकता. तर नक्कीच माझे एक कर्तव्य म्हणून मी तिला हिलिंग प्रोसेस देऊन तिचा जो त्रास आहे, कारण की रेकी एक असा विषय आहे की जे प्रत्येक आजार गोळ्या औषधीने की मेडिसिननं बरे होत नाही ना, ते आजार आपण रेकीच्या उपचाराद्वारे क्लिअर करू शकतो, चांगले करू शकतो. सो थँक्यू की मला त्या मुलीनं किंवा मुलीच्या आईनं जी ॲक्सेप्टन्स म्हणजे परमिशन दिली, त्यासाठी मी त्यांना थँक्यू म्हणेल. आणि नक्कीच मी माझी एनर्जी आणि ब्रह्मांडी एनर्जी यांना मिळून, म्हणजे माझी जीवनशक्ती, प्राणशक्ती यांना मिळून त्या मुलीचे नक्कीच एक चांगलं कसं होईल मी याचा विचार करेन. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू.